लालबागच्या राजाची मुंबईत भव्य मिरवणूक, बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्तांची अलोट गर्दी। थोड्याच वेळात लालबागच्या राजाचं विसर्जन। मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर पहाटे 5 वाजता भर पावसातही बाप्पाचं विसर्जन, गर्दी आणि बाप्पाच्या दर्शनासाठीचा उत्साह देखील कायम। पुण्यातील मानाच्या 5ही गणपतींचं विसर्जन, बाप्पाला निरोप देण्यासाठी पुणेकरांची मोठी गर्दी। पुण्यात विसर्जन मिरवणूक रखडली, अखिल मंडई मंडळ, शारदा गणपती मंडळ, भाऊसाहेब रंगारी मंडळाचं विसर्जन अद्याप बाकी। पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीचं थाटात विसर्जन, बाप्पासमोर ढोल ताशाचं पारंपरिक वाद्यांचं सादरीकरण। कोल्हापुरात बंदी असताना बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत लेझरचा वापर, पोलिसांच्या सूचना मंडळांनी पाळलेल्या नाहीत। परभणीच्या जिंतूरमध्ये गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत डीजेमुळे एकाचा मृत्यू, 2 जण अत्यवस्थ। अकोल्यातील पूर्णा नदीवर गणेश विसर्जनादरम्यान बुडून एकाचा मृत्यू, उपचारादरम्यान 18 वर्षीय मुलाचा मृत्यू। इंदापूरच्या नीरा नदीपात्रात गणेश विसर्जनासाठी गेलेला मुलगा बुडाला, मुलाचा शोध सुरू। मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत अवजड वाहनांना प्रवेश बंदी, विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून निर्णय। अमृता फडणवीसांच्या दिव्यांश फाउंडेशनकडून समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम, गणपती विसर्जनानंतर वर्सोवा बीचवर स्वच्छता मोहीम, राहुल नार्वेकर, मंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची उपस्थिती। अंतर्गत सर्वेनुसार आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस 100 जागा जिंकेल, माझाला दिलेल्या मुलाखतीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंकडून विश्वास व्यक्त। काँग्रेसमध्ये बंडखोरीचा धोका वाढत असला तरी त्याचं प्रमाण कमी असेल, एबीपी माझाशी बोलताना नाना पटोलेंकडून विश्वास व्यक्त। जबाबदारी मिळालीच तर उत्तम पद्धतीने पार पाडू, मवियातील मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत विचारल्यावर नाना पटोलेंचं वक्तव्य। महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री नाना पटोले बनतील, भंडारा गोंदियाचे खासदार प्रशांत पडोले यांचे गोंदियातील काँग्रेस कार्यकर्ता महामेळाव्यात वक्तव्य। आमच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच, येत्या 15 ते 20 दिवसात आचारसंहिता लागेल आणि महायुतीचाच विजय होईल, मंत्री गिरीश महाजनांना विश्वास। गणपती बाप्पाचा आशीर्वाद आमच्या पाठीशी, आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचं सरकार येणार, मंत्री गिरीश महाजनांकडून विसर्जन मिरवणुकीत ठेका धरल्यानंतर विश्वास व्यक्त। वर्षभर मराठा समाजाचा लढा सुरू, याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वाईट वाटायला हवं, मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांना जालन्यातील वडीगोद्री येथे पोलिसांनी रोखलं, वाघमारे यांनी अंतरवाली सराटीत जाऊन आमरण उपोषण करण्याचा इशारा दिलेला होता। बोलण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे, कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आम्ही सर्वच सकारात्मक आहोत, भरत गोगावले यांचं मराठा आरक्षणाबाबत वक्तव्य। बुलढाणा पोलीस ठाण्यात विनापरवानगी आंदोलन केल्याप्रकरणी काँग्रेसच्या 90 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल, संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलेलं होतं। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या 19 सप्टेंबरच्या बुलढाणा दौऱ्याला काँग्रेसचा विरोध, आमदार संजय गायकवाडांनी राहुल गांधींविषयी केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक। नवाब मलिकांचा जावई समीर खानचा अपघातात समीर खान गंभीर जखमी, ड्रायव्हरकडून गाडी आणताना चुकून ब्रेकऐवजी एक्सेलेटरवर पाय पडल्यानं गाडी जोरात येऊन समीर यांना धडकली।
भाजपचे माजी आमदार बापू पठारे आणि त्यांचा मुलगा सुरेंद्र पठारेंचा शरद पवारांच्या पक्षात प्रवेश. वडगाव शेरीमध्ये सुनील टेंगरेंविरोधात उमेदवारी मिळण्याची शक्यता. मुंबईच्या वर्सोवा विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाच्या कार्यालयावर दगडफेक. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याकडून एकनाथ भवन कार्यालयावर दगडफेक. नाशिकमधील देवळा तालुक्यातील उमराणा इथं भव्य शेतकरी मेळाव्याचं आयोजन. प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू संध्याकाळी संबोधित करणार. राज्यात 5 वर्षात 8000 मेगावॅट सौर ऊर्जेची निर्मिती. मिशन ग्रीन एनर्जी अंतर्गत 2030 पर्यंत तब्बल 8000 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचं महानिर्मितीचं उद्दिष्ट. कुलाबा ते सिब्स मेट्रो 3 मार्गिकेचा पहिला टप्पा लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार. त्यासाठी मेट्रो डब्यांच्या तपासणीसाठी CMRSला पाचारण. गुरुवारी शुक्रवारी अंधेरीत पाणीपुरवठा बंद. के पूर्व आणि के पश्चिम विभागात निगम वाहिनीवरील झडपा बदलण्याच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद. रत्नागिरी जिल्ह्यातील सुवर्णदुर्ग किल्ल्याची जागतिक वारसा यादीत नोंद करण्यासाठी हालचाली. किल्ल्याची पाहणी करण्यासाठी 2 ऑक्टोबरला युनेस्कोच्या तज्ज्ञांचं पथक दापोलीत दाखल होणार. मोतीलाल ओसवाल फाउंडेशननं IIT मुंबईला दिली 130 कोटी रुपयांची देणगी. IIT मुंबई जागतिक दर्जाचं नॉलेज सेंटर यातून उभारणार. गोंदिया जिल्ह्यातील देवरी ते चिचगड मार्गाला जोडणारा पूल खचला. सध्या हा रस्ता वाहतुकीसाठी बंद असल्यानं नागरिकांना त्रास. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील आळेफाटा रहिवासी परिसरात बिबट्याचा वावर. राखणदार कुत्रा भुंकत असल्यानं बिबट्यानं धूम ठोकली. कोल्हापुरात चाकूनं भोसकून एकाची हत्या. हातगाडी लावण्याच्या कारणावरून हत्या केल्याची माहिती. आराम कॉर्नर परिसरातली घटना. धुळ्याच्या चितोड गावात ट्रॅक्टर खाली आल्यानं 3 चिमुकल्यांचा मृत्यू. घटनेत 1 महिला गंभीर जखमी. इतर 5 ते 6 जणांना दुखापत. पालघरमध्ये मासेमारीची बोट बुडाली. झाई मांगेला समाज मच्छीमार सहकारी सोसायटीच्या पावनलक्ष्मी बोटीला जलसमाधी. खलाशी सुखरूप. गोंदिया जिल्ह्यात मुरपार ऑइल मिलमध्ये भीषण आग. सुदैवानं जीवितहानी नाही. मिल मालकांचं लाखो रुपयांचं नुकसान. 35 मजूर यांची सुखरूप सुटका. नवी मुंबईच्या घणसोलीतील जिओ डेटा सेंटरच्या लागलेल्या आगीमुळे जवळपास 1.5 तास मुंबई आणि महानगर परिसरात जिओची सर्व्हिस बंद. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्यानंतर हळूहळू जिओची सर्व्हिस पूर्ववत. जम्मू काश्मीरमध्ये आज पहिल्या टप्प्यातलं मतदान. 7 जिल्ह्यातल्या 24 जागांसाठी मतदान. जम्मू काश्मीरमध्ये 10 वर्षांनंतर पहिल्यांदाच निवडणूक. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उपराज्यपाल VK सक्सेना यांच्याकडे दिला राजीनामा. आतिशी यांनी केला सत्ता स्थापनेचा दावा. आतिशी सिंग दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत एकमतानं निवड. 26 आणि 27 सप्टेंबरला दिल्ली विधानसभेचं अधिवेशन. 2 दिवसांच्या अधिवेशनात नव्या मुख्यमंत्र्यांची ओळख सभागृहाला करून दिली जाणार. हा दिल्लीसाठी सगळ्यात दुःखद दिवस. आतिशीच्या आई वडिलांनी अफजलला वाचवण्याचं काम केलं होतं. आपच्या खासदार स्वाती मालीवाल यांची आतिशी यांच्यावर टीका. देवच आता दिल्लीला वाचवो. मालीवाल यांची प्रतिक्रिया. मालीवाल यांच्या आतिशींबाबतच्या वक्तव्यावर आपचे दिलीप पांडे यांचा पलटवार. स्वाती मालीवाल भाजपची स्क्रिप्ट वाचतायत. त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपकडून तिकीट घेण्याचा प्रयत्न करावा. पांडे यांची टीका. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचं पंतप्रधान मोदींना पत्र. राहुल गांधींच्या बद्दल होत असलेल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल चिंता व्यक्त. राहुल गांधी आणि त्यांचा काँग्रेस पक्ष संपेल, मात्र देशातील आरक्षण कधीही संपणार नाही. परदेशात जाऊन देशाबद्दल अशी वक्तव्य करणं राहुल गांधींना शोभत नाही. रामदास आठवलेंची टीका. इंग्रजांप्रमाणे काँग्रेसचाही गणेशोत्सवाला विरोध. सरन्यायाधीशांच्या घरी जाण्यावरून काँग्रेसनं केलेल्या टीकेला मोदींचं प्रत्युत्तर. ओडिशामध्ये विकास कामांच्या भूमिपूजनावेळी पंतप्रधान मोदींची टीका.
मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाचे पहिले 100 दिवस पूर्ण. गृहमंत्री अमित शहांकडून सरकारच्या कामगिरीची माहिती सादर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.